हा प्रश्न आहे, दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहे. लोकांनी हे नाटक बघितले. आता या ठिकाणी वाक्य देण्यात आलेल्या लोकांनी हे नाटक बघितले, हे जे काळ आहे याच्यामधला त्याला आपल्याला परिवर्तन करायचं आहे, रूपांतर करायचं आहे पूर्ण भविष्य काळामध्ये. काय होते बघा, बघितले आहे, बघितले होते, बघितले असेल आणि बघत असेल. बघितले आहे जे हे आहे, तर याच्यामध्ये पूर्ण भविष्यकाळ येतो का? पूर्ण भविष्यकाळ पाहिजे आपल्याला. बघितले आहे हे पूर्ण तर येते, मात्र पूर्ण वर्तमान काळाचं हे म्हणजेच काळाचं परिवर्तन झालं. हे जर आपण लोकांनी हे नाटक बघा, लोकांनी हे नाटक बघितले आहे असं जर म्हटलं तर पूर्ण वर्तमान काळ झाला, म्हणून हे आन्सर येणार नाही, कारण पूर्ण भविष्यकाळ पाहिजे. दुसरं बघितले होते, बघितले म्हटलं तर पूर्ण झाला, परंतु होते म्हटलं तर काय झाला, तर त्या ठिकाणी भूतकाळ झाला. म्हणून या ठिकाणी होते, लोकांनी हे नाटक बघितले होते, पूर्ण भूतकाळ, म्हणून हे आन्सर येणार नाही, आपला पूर्ण भविष्यकाळ विचारलेला आहे. या ठिकाणी बघा, लोकांनी हे नाटक बघितले असेल, बघितले असेल, क्रिया पूर्ण झालेली असेल भविष्यामध्ये, म्हणून हे आन्सर मित्रांनो राईट येते, सी आन्सर राईट येते. डी चं सुद्धा बघूया आपण. लोकांनी हे नाटक बघत असेल, आता हे थोडस लोकांनी हे चेंज होते, लोक हे नाटक बघत असेल, बघत असेल, म्हणजेच या ठिकाणी काय येतं, तर या ठिकाणी चालू भविष्यकाळ येऊ शकते. काय ते चालू भविष्यकाळ आहे की नाही. म्हणून लोकांनी हे नाटक बघितल्याच्या ऐवजी आपण लोकांनी हे नाटक बघितले असेल, हे झालं पूर्ण भविष्यकाळ. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, इट्स अ राईट आन्सर. जर का तुम्ही एमपीएससी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.